साधूबाबांच्या वेशात वयोवृद्धाला लुटणारे तिघे भामटे गजाड। देशभरातील विविध शहरात लोकांना लुटण्याची माहिती समोर आली आहे। खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम यांना राज्य शासनाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर। आज मला सन 22-23चा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून राज्य आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे। त्याबद्दल मी शासनाचे खूप आभार व्यक्त करतो। 4.5 वर्षानंतर हत्या करणाऱ्या आरोपीला अटक। 17 वर्ष युवकाला ठार मारून काही अवशेष कचऱ्यात टाकून दिली तर काही अवशेष दुकानात गाडून ठेवली। याच्यामध्ये समांतर तपास केला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये असे निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे ज्याचा अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होती तो शोहेब रशीद शेख याचा खून करण्यात आलेला आहे, त्याचं मर्डर झालेलं आहे। देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्ण जलाशयात अचानक हजारो माशांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। पाण्यात प्रदूषण किती वाढलंय हे तात्काळ तपासावं आणि हे तपासल्यानंतर जे कारण समोर येतील त्या संबंधित लोकांवर त्याची तात्काळ कारवाई झाली पाहिजे। नागपूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर आज पुन्हा दुसऱ्यांदा भीषण अपघात। 35 जण जखमी तर 3 गंभीर। निलंबित PSI रणजित कासलेंना बीड पोलिसांनी घेतले ताब्यात। गोंदिया जिल्ह्यातील तापमान लगतच्या जिल्ह्यापेक्षा कमी। पुढील आठवड्यात तापमानमध्ये वाढ होण्याची शक्यता। शिंदे हे बाळासाहेबांचे विचार नाहीत तर अमित शहा आणि मोदी यांचे विचार चालवितात असे वैभव नाईक यांचे वक्तव्य। आज जरी शिंदे आमच्यावर आरोप करत असले तरी शिंदे हे खरं तर बाळासाहेबांचा विचार नाही तर ते अमित शहा आणि मोदींचा विचार चालवत आहेत। त्यांनी जी स्क्रिप्ट दिली ती स्क्रिप्ट वाचतायत किंवा अंमलात आणतायत। अंबाजोगाई तालुक्यातील वकील महिला मारहाण प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे। या मारहाण प्रकरणी आता सरपंचासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुचाकीचा कट लागल्याने युवकाचा केला खून। धुळे शहरातील या घटनेने एकच खळबळ, संशयित पोलिसांच्या ताब्यात। पाहुणा बनून मंगळ कार्यालयात कार्यक्रमात चोरी करणारा आरोपीस अटक। पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन। दगडूशेठ गणपतीला 50 लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य। नागपूर शहरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेतील बोगस जन्म प्रमाणपत्रात तफावत। नागपूर रेल्वे स्टेशनमध्ये दरोडा टाकणाऱ्या आरोपीला GRP पोलिसांनी केलं जेरबंद। वर्धा पैनगंगा नदीपात्रात आढळलेले स्टोन गॉटन हत्तीचे जीवाश्म। नागपुरामधील संविधान चौक येथे रिझर्व्ह बँक समोर ॲक्सिस बँकच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पंचायत समितीचा भोंगळ कारभार। सातत्याच्या घरातील चोरीला कंटाळलेल्या वकिलाने चोरट्यांना घरावरच लिहून ठेवलं पत्र। चोरट्यांनी चोरी करणं केलं बंद। शालेय शिक्षणात हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक। शासन निर्णयाची होळी करत केला निषेध। नाशिकमध्ये आज भाजप युवा मोर्चाचे आंदोलन। गोंडावन आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय आणि प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामाला मंजुरी। मराठी आपली मातृभाषा आहे मात्र हिंदी राष्ट्रभाषा आहे। पुढच्या पिढीला तीही कळायला हवी। 1 महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकणाऱ्या आई वडिलांना अटक। चंदनचिरा पोलिसांची कारवाई।